नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. आपण पाहतो आहोत ठरलं तर मगचा 19 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आज काहीतरी मस्त मजेदार घडलंय ठरलं तर मग मध्ये. कारण आता साक्षीला सचिनवर संशय आलाय की ती अस्मिताच होती, जिला बघून आता सचिन तिथून पडून गेला आणि निघून गेला. म्हणजे त्यांचं काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे, हे आता साक्षी शिकरेच्या लक्षात आलंय. आणि दुसरीकडे आता अस्मिता सुद्धा सगळं काही सांगू लागते घरी आल्यावर. आणि प्रेक्षकांनो, आता सदा आणि मैनाने अर्जुन सायलीला एक सत्य सांगितलंय, ज्यामध्ये महिपत सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे. तर बघूया काय सत्य वगैरे सांगितलंय अर्जुन सायलीला आता याच लोखंडे कपल्सनी. आणि आता इकडे काय होतं जेव्हा साक्षी शिकरेला माहिती पडतं की सचिन अस्मिताला ओळखतो, त्यांचं काय कनेक्शन आहे. तर आता बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा भाग सुरू होतो. सगळे सुभेदार फॅमिली छानपैकी आता नाश्ता करत असतात सकाळी. तर आता कल्पना म्हणत असते सगळ्यांना की आज ते लोखंडे ते दोघं जण घरी नाही आहे, तर किती छान वाटतंय ना, किती मोकळं वाटतंय घरात नाही येत. तर अस्मिता म्हणते नाहीतर काय, म्हणजे कोणाच्या खाण्यावरून असं बोलू नये, पण ते दोघं दुष्काळातून आल्यासारखे बका बका खायचे आणि ते मला बघवतच नव्हतं बाबा. त्या मैना काकू तर 4 माणसांचं वाढून घ्यायच्या आणि म्हणायच्या एवढं पुरेसं आहे मला. तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो अस्मिताला, बस अस्मिताई, आता त्यांचा विचार करू नकोस आणि पॉझिटिव्ह राहा. तर त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात अस्मिताला की अस्मिता, आज फिरून वगैरे आली आहेस ना तू, चक्कर टाकलाय ना. आता त्यानंतर थोड्या वेळाने योगा कर. कोणाला तरी बोलावलं असतं आता पूर्णाजीने हिला योगा शिकवण्यासाठी. तर आता त्यावर अस्मिता चिडते आणि म्हणते काय, पण मी उद्या म्हणाले होते. असं काय करते पूर्णाजी, आज मी माझ्या मैत्रिणींबरोबर लंच प्लॅन केलाय बाहेर. तर त्यावर कल्पना म्हणते आता अस्मिताला, म्हणजे ओरडतेच की काय ग अस्मिता, तुला सांगितलं होतं ना की तू आता बाहेरचं काहीच खायचं नाही म्हणून. तर अस्मिता म्हणते अगो, ते रेस्टॉरंट खूप चांगलं आहे आणि तिथलं फूड आहे ना ते एकदम घरच्यासारखं आहे, एकदम सेफ. तर पूर्णाजी म्हणतात घरच्यासारखं खायचं असेल तर रेस्टॉरंटला कशाला जायचंय तुला, घरीच खा ना. उलट तुझ्या मैत्रिणींना सुद्धा बोलाव घरीच जेवायला. तर त्यावर आता सायली म्हणते हो अस्मिता ताई, तुम्ही सांगा काय करायचंय, मी सगळ्यांसाठी बेत बनवेल. तर आता अस्मिता म्हणते सगळ्यांना की असं काय करताय तुम्ही, मी आनंदात राहायला नको का? मग माझ्या मैत्रिणींबरोबर हे आउटिंग गरजेचं आहे, त्यासाठी मी जाणार म्हणजे जाणार. आता अस्मिता हट्ट धरून असते लहान लेकरासारखी. तर ऑफकोर्स तिचं वागणं नेहमी लहान लेकरासारखंच असतं मोस्ट ऑफ द टाइम. तर हे बघून आता अर्जुन म्हणतो मम्मा पूर्णाजी, तिला बाहेर जायचं म्हणजे जायचंच आहे, ठरवूनच ठेवलंय तिने. मला तर असं वाटतं की हिचं बाळ आल्या आल्या बाहेरच खायला मागणार आहे. तर असं आता अर्जुन अस्मिताला चिडावत असतो. तर आता यांची मस्त मजा मस्ती सुरू असते, अस्मिताला चिडवत वगैरे असतं. तर अर्जुन तिथे आता अश्विन येतो आणि तो स्वतःसाठी आता पाणी वगैरे घेतो. तर आता सायली अश्विनला बघून लगेच त्याच्यासाठी नाश्ता सर्व्ह करते आणि म्हणते अश्विन भाऊजी घ्या ना नाश्ता. तर बघा आता हा अश्विन आला आपल्या लाईनवर आणि म्हणतो काय तन्वीने बनवलाय का तो नाश्ता? नाही ना, म्हणून मी तो खाणार नाही. काय तुमच्या नियमात नाही बसणार आहे ना? आता कल्पना म्हणते अश्विनला, अरे अश्विन ते बघ, हे नियम तुझ्यासाठी नाहीच आहे. तर अश्विन म्हणतो माझ्या बायकोसाठी तर आहेत ना. त्या बिचारीला स्वतःच्या घरात मनासारखं राहता येत नाही, ती बिचारी तुमचं सगळं ऐकते, म्हणून मी तुमचे नियम मोडण्याचं पाप तर काही करणार नाही. असं आता हा अश्विन सगळ्यांना बोलतो आणि थँक्यू म्हणतो तिथून निघून जातो आता हॉस्पिटलला. आता तिथून अश्विन निघून गेल्यावर आता पूर्णाजी थोड्या सॅड होतात, दुःखी होतात आणि म्हणतात अश्विनला काही कळतच नाही आहे का, तन्वी आपलं ऐकते कारण तिला किचनमध्ये जायचंच नसतं. आता कल्पनाला सुद्धा वाईट वाटतं आणि म्हणते कल्पना आता की बिचारा अश्विन रोज बाहेरचं खातोय आणि ती तन्वी आपल्या खोलीमध्ये नुसतं लोळत पडली असते. ती आज तर बघा ना, ती अजून खोलीच्या बाहेर सुद्धा आली नाहीये. तर त्यावर आता विमल सांगते कल्पनाला की वहिनी तन्वी तर आज सकाळीच बाहेर गेल्यात आणि अजूनही आल्या नाहीये. तर त्यावर आता सायली म्हणते की जाऊ दे ना विमलताई, घरात आपल्याला तो नकारात्मक विषय नकोच आणि आपलं ठरलंय ना की घरात तिचा विषय नकारात्मक विषय काढायचाच नाही आहे म्हणून आपण. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो राईट. त्यानंतर नाश्ता संपल्यावर अर्जुन म्हणतो आय एम डन आणि सायलीकडे बघत आता अर्जुन म्हणतो आता मी ऑफिसला जातो बायको आणि पोचल्यावर तुला फोन करतो. तर हे बघून आता अस्मिता चिडवायला लागते अर्जुनला आणि म्हणते अगो बाई, म्हणजे थेट 15 ते 20 मिनिटांनी परत तो तिला कॉल करणार? अर्जुन बापरे, थेट 15-20 मिनिटांनी तू तिला कॉल करणार? तू तिच्याशी बोलल्याशिवाय श्वास कसा घेणार आहे रे? तर अर्जुन आता म्हणतो अस्मिता चुप बस तू. तर त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात त्या सुद्धा सामील होतात आता अस्मिता सोबत आणि म्हणतात अस्मिताला अगं जर त्याला श्वास घेता नाही आला ना तर तो पटकन फोनवर सायलीचा फोटो पाहिल. आणि आता कल्पना सुद्धा यात सामील होते त्यांच्या पूर्णाजी आणि अस्मिता सोबत आणि म्हणते अर्जुन तुझ्या स्क्रीन सेव्हरवर पण सायलीचाच फोटो असेल ना? तर आता अस्मिता म्हणते नाही स्क्रीन सेव्हर नाही, अर्जुनचा लाईव्ह सेव्हर. आणि सगळेजण हसू लागतात त्यांना, अर्जुन आणि सायली लाजत असतात. तर अर्जुन म्हणतो आता सगळ्यांना अरे हे काय चाललंय, आज मी टार्गेट आहे का? बरं हसत राहा तुम्ही, मी चाललो ऑफिसला. असं म्हणत आता अर्जुन चालला जातो आपल्या ऑफिससाठी.
आणि इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतं की जिथे आता अस्मिता लंचसाठी जाणार असते तिच्या मैत्रिणींबरोबर, त्याच सेम रेस्टॉरंटमध्ये आता सचिन साक्षीला घेऊन आला असतो आणि हे दोघं आता बसून तिथे मेन्यू डिसाईड करत असतात. तर आता ही विचारते साक्षी सचिनला की तू हार्ड ड्रिंक घेणार आहे का, तर सचिन आपल्या फोनमध्येच असतो आणि सचिन म्हणतो की नाही. तर हे बघून आता साक्षी म्हणते यू आर सो मीन, आय मीन हॅलो, मला विचार तरी की मी घेणार आहे की नाही म्हणून. सो टिपिकल. तर आता हा सचिन हात वगैरे जोडतो आणि म्हणतो सॉरी सॅम, तू हार्ड ड्रिंक घेणार आहे का. तर आता ही साक्षी म्हणते नो आय डोंट ड्रिंक, पण तरीही विचारायला हवं की नाही. तर आता सचिन एकटक बघत असतो साक्षीकडे. तर आता साक्षी विचारते अरे असं का बघतोयस तू माझ्याकडे. तर सचिन म्हणतो बरं सॅम मला सांग आपली मैत्री किती जुनी आहे, 10 वर्ष 20 वर्ष, आपण चाइल्डहुड फ्रेंड्स आहोत. तर आता साक्षी म्हणते अरे काय झालंय तुला, असं का बडबडतोयस तू सचिन, तुला विसर पडलाय का की गेल्या काही दिवसापासूनच आपण ओळखतोय आणि मग गेल्या काही दिवसाआधीच आपण भेटलोय. तर मग सचिन म्हणतो आता साक्षीला फ्लर्टच करत असतो हा नेहमी तिच्यासोबत. तर हा म्हणतो मग मला का असं वाटतंय की आपण मागच्या जन्मापासून आपली ओळख आहे. सॅम तू मला इतकी कशी काय आवडायला लागलीस. साक्षीच्या हातावर हात ठेवून आता पुढे हा सचिन म्हणतो सॅम मला माझ्या पास्टबद्दल तुझ्याशी काहीच लपवायचं नाही आहे. आणि पुढे आता सचिन सांगू लागतो साक्षीला की फ्लोरिडामध्ये त्याचं कोणाशी तरी एक अफेअर होतं आणि पुढे तो साक्षीला सांगतो की बट इट डिडंट वर्क आउट. असंही मला तिच्याबद्दल ती अटॅचमेंट कधीच नाही वाटली जी आता तुझ्याबरोबर वाटते. तर आता साक्षी म्हणते सचिनला बापरे सचिन तू इतका छान मोकळेपणाने बोललायस माझ्याशी, सो आय फील मी सुद्धा तुला माझ्या पास्टबद्दल काहीतरी सांगावं. आणि पुढे आता ही सांगू लागते साक्षी की माझाही एक पास्ट होता, माझ्या आयुष्यात एक मुलगा होता आणि आमचं जे काही रिलेशन आहे ते एंगेजमेंट पर्यंत गेलं होतं. पण तुला खरं सांगते अरे त्याची लायकीच नव्हती माझ्याबरोबर राहण्याची. म्हणजे ही इथे चैतन्यबद्दल बोलते प्रेक्षकांनो. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो, आपल्याला अर्जुनचं ऑफिस वगैरेचा सीन दाखवला जातो जिथे अर्जुन एका क्लायंटशी बोलतोय आणि त्याला म्हणतो की ठीक आहे तुम्ही फ्रॉड केला नाही यावर माझी खात्री पटली आहे आणि तुमचं जे पुढचं जे काही आहे ते माझा असिस्टंट चैतन्य गडकरी सांभाळेल. इतक्यात आता थोड्याच वेळाने आता चैतन्य येतो आता अर्जुनच्या केबिनमध्ये आणि विचारतो की कोणाची तरी अपॉइंटमेंट आहे आज. ते म्हणतात की आज 4-4:30ची अपॉइंटमेंट घेऊ का, तर काय करायचं. अर्जुन म्हणतो नाही नाही आज नको, ते उद्या बघू, कारण आज मी आणि सायली लोखंडेकडे जातोय. तर चैतन्य विचारतो लोखंडेकडे पण का, तुम्ही त्यांच्यावर केस बीस करणार आहेत की काय. तर अर्जुन म्हणतो नाही नाही इतक्यात तर नाहीच, पण त्या लोखंडेकडनं बरीच इन्फॉर्मेशन मला काढून घ्यायची आहे. आता चैतन्याला काही समजत नसतं की काय सुरू आहे म्हणून, काय विचारणार आहेत हे दोघं. तर आता त्यावर आता अर्जुन म्हणतो हे बघ आता मधुभाऊंनी सांगितलंय की ते लोखंडे कपल सायलीचे आईवडील नाही आहे, मग तरी सुद्धा त्या लोखंडेंच्या फॅमिली फोटोमध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो कसा काय. तर चैतन्य म्हणतो आई शपथ हो रे, हा विचारच नाही आला रे मला, पण हा काय प्रकार असेल. तर अर्जुन म्हणतो ते कळेलच, म्हणूनच आम्ही आज त्यांना भेटायला चाललोय. आय होप आज सगळी खरी उत्तरं भेटतील आपल्याला. तर प्रेक्षकांना आता अर्जुन सायलीला कळतं सुद्धा आता लोखंडेन कपलकडून म्हणजे सदा आणि मैनाकडून की महिपतची सुद्धा यात इन्व्हॉल्वमेंट असते. तर इकडे आता काय होतं सीन शिफ्ट होतो आणि सचिन म्हणतो आता साक्षीला सॅम पास्ट इज पास्ट, बट आपण एकमेकांच्या आता प्रेझेंट आहोत आणि फ्युचर सुद्धा. तिथे आता होते अस्मिताची एंट्री तिच्या मैत्रिणींसोबत आणि सचिनचं लक्ष जातं आता. सचिनला दुरूनच अस्मिता दिसून जाते आणि तो एकदम डोकं दुखायचं नाटक करतो आता साक्षीसमोर. पण प्रेक्षकांना साक्षीला कळालेलं असतं की हा जो सचिन आहे हा अस्मिताला पाहूनच तिथून त्याने पळ काढली आहे म्हणून. पण ही त्याला हे करत नाही, उलट त्याला ऑब्झर्व वगैरे करते आणि महिपतकडे जाऊन त्याची कंप्लेंट करते, त्याला सांगते. इथे काय होतं आता सचिन डोकं दुखण्याचं नाटक करतो. तर आता साक्षी विचारते का काय झालंय तुला, सचिन बोल. तर हा जो सचिन असतो आपलं तोंड वगैरे लपवण्यासाठी मेन्यू कार्ड घेतो आणि आपलं तोंड लपवतो. तर आता साक्षी प्रश्नच विचारत असते अरे काय झालंय तुला, असा का करतोय तू. सचिन डोकं धरून बसला असतो आता आणि आता अस्मिता तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते. तितक्यात तिचं लक्ष जातं आता सचिनकडे. तर आता साक्षी विचारते काय झालं तुला सचिन. तर सचिन म्हणतो आता साक्षीला मी काय म्हणतोय आपण इथून जाऊया का आता. आणि अस्मिता आता सचिनकडे बघतच राहते कन्फर्म करण्यासाठी. तितक्यात आता सचिन साक्षी शेखरचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जातो पटकन. तर अस्मिताला आता पूर्ण डाऊट आला असतो की हा सचिनच आहे म्हणून. तर आता अस्मिताच्या मैत्रिणी वगैरे बसतात पण हिच्या डोक्यात तेच सुरू असतं की हिला सचिनच दिसलाय. आणि त्यानंतर आता मागे सुद्धा जाणार आहे अस्मिता. तर आता इथे सीन शिफ्ट होतो आणि सायली आता किचनमध्ये काम करत असते, पूर्ण आवरावर करत असते आणि तिचं लक्ष आता फोनकडेच असतं की अर्जुनचा फोन कधी येईल म्हणून. ती अर्जुनच्या फोनची वाट बघत असते. तर आता त्यावर ती फोन घेऊन सायली म्हणते काय करू मी या माणसाचं, ऑफिसला जाऊन मेसेज करतो म्हणाले होते, पण एकदा कामात अडकले ना तर जग उडी झाली तरी यांना काही फरक नाही पडणार आणि कळणारे नाही, मीच कॉल करते त्यांना. असं म्हणत आता सायली अर्जुनला फोन करते आणि अर्जुन म्हणतो चैतन्याला बघ बायकोचाच फोन आहे. आणि आता अर्जुन फोन रिसीव्ह करतो
आणि अर्जुन आता सायलीला म्हणतो की 100 वर्ष आयुष्य आहे ग तुला, आत्ताच तुझं नाव काढलं. तर आता सायली चिडते आणि म्हणते अर्जुनला, हो चैतन्य भाऊजीने काढलं असेल ना माझं नाव, कारण तुम्हाला तर मी आठवतच नाहीये. तर अर्जुन म्हणतो अगं नाही असं अजिबात नाहीये, मीच काढलं तुझं नाव. अगं मी चैतन्याला सांगत होतो की. तर सायली त्यावर म्हणतो हा तुम्ही हे सांगत असाल, माझी बायको किती भानकुदड आहे, नुसती माझ्या डोक्याला ताप देते हो ना. अर्जुन म्हणतो अगं अजिबात नाही, मी सांगत होतो चैतन्याला की बघ माझी बायको एकदम राईट डिसिजन घेते, किती हुशार आहे. तर सायली म्हणते हो का, पण हे तुम्ही त्यांना सांगितलं, जिला सांगायचं होतं तिला तर सांगितलंच नाही. तर अर्जुन म्हणतो अगं त्यासाठीच तर तुला फोन करणार होतो ना मी. तर आता सायली म्हणते हो का, मग कधी भेटायचं, किती वाजता भेटायचं आपण. तर अर्जुन म्हणतो अगं बायको तू चिडतीयस का, एकदम प्रेमाने विचारतो तो. आणि सायली म्हणते सांगा ना किती वाजता भेटायचंय. तर अर्जुन म्हणतो 4 वाजता. सायली बरं म्हणते आणि फोन ठेवून देते, म्हणजे आपल्या कामाशी काम ठेवून सायली फोन ठेवून देते. आणि आता अर्जुन म्हणतो बापरे ठेवला. आणि त्यानंतर आता चैतन्य समोर जातो अर्जुन आणि म्हणतो बघितलंस का, बघितलं नेहमीची बायकोगिरी सुरू असते, हे करा ते करा असं म्हटलं आणि फोन ठेवला. तर चैतन्य म्हणतो आता अर्जुनला अरे पण तू करतोस का काम, नाही ना. चैतन्य सुद्धा आता सायलीची साईड घेतो नेहमीप्रमाणे. तर अर्जुन म्हणतो काय, तर चैतन्य म्हणतो हो ना अर्जुन सुभेदार त्याच्या बायकोचं काहीही ऐकत नाही. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो तू ना बरोबर आहे ना, मीच विसरलो, कोणाला सांगतोय मी, जिथे माझी बायको मागे मागे तिचा दीर पण जाणार, तुम्ही दोघं आहे ना एकाच टीम मधले आहात. आणि चैतन्य आता हसतो. तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि खूप घाईने आता हा जो सचिन असतो हा साक्षीला पडवत असतो की चल पटकन चल. आणि साक्षी थांबवते सचिनला आणि म्हणते काय चाललंय तुझं, काय प्रॉब्लेम आहे, तू तिथून का असा पटकन उठून आला इथे आणि मला इथे का आणलंय. तर हा सचिन आता खोटं बोलतो आणि म्हणतो अगं सॅम तिथे खूप धूळ होतं ग, आणि ते डस्ट पार्टिकल्स आहे ना त्याच्यामुळे मला ब्रीदिंग प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे मला असं पॅनिक अटॅक सारखं झालं. तर साक्षी म्हणते व्हॉट, ते इतकीही ऊन नव्हती आणि धूळ पण नव्हता, डस्ट पण नव्हता, त्यामुळे आता पॅनिक अटॅक येण्यासारखं काहीच नव्हतं. तर सचिन मला खरं सांग काय प्रॉब्लेम आहे, काय झालं. तर सचिन म्हणतो अगं मला चांगलं नाही वाटत आहे सॅम, प्लीज चल ना इथून, प्लीज चल पटकन, मला बरं नाही वाटत आहे. आणि तो ओढतच आता साक्षीला घेऊन जातो. पण आता अस्मिताला डाऊट आला असतो म्हणून आता अस्मिता सुद्धा मागे मागे जाते बघण्यासाठी आणि कन्फर्म करण्यासाठी. तर इकडे प्रेक्षकांना जी अस्मिता असते ती आता पाठलाग करू लागतात सचिनचा. पण मला असं वाटतं की इथे आवाज पण देऊ शकली असते सचिनला, म्हणजे साक्षीला सुद्धा कळलं असतं की कोणीतरी आवाज देते आणि हा पकडला गेला असता. पण ठीक आहे असो, हे दोघं समोर जातात आणि ही अस्मिता मागे मागे जाते. चालता चालता आता हिला दमायला होतं आणि हिचं पोट दुखायला लागते. तिच्या हातून फोन सुद्धा खाली पडतो अस्मिताच्या. तिला आता फोन सुद्धा उचलावत नसतो, ती प्रेग्नेंट असते त्यामुळे. रस्त्यावर आता कोणीतरी एक माणूस हे बघतो आणि तिची हेल्प करून तिचा फोन तिच्या हाती देऊन देतो. तर आता अस्मिता मागे जाते, तर तिथे आता सचिन आणि साक्षी दिसेनासे होतात. तरी अस्मिता आता चालत तिथपर्यंत जाते. तिला अचानक आता एका कार जवळ, म्हणजे साक्षीचीच बहुतेक ती कार असते, तिथे आता हे दोघं जण दिसतात, साक्षी आणि सचिन. तर आता हिच्या तोंडातून आवाज निघतो अस्मिताच्या, कारण तिचं पोट खूप दुखत असते इतकं चालल्यामुळे. आणि त्यामुळे आता साक्षी बघते कोण आहे म्हणून, कोण ओरडलंय. तर साक्षीला आता अस्मिता दिसते. पण प्रेक्षकांना मला तर हे समजलंच नाही की सेम कलरचं जे जॅकेट असतं ते आता सचिनने घातलेलं असतं ना, तसंच एका माणसाने तिथे घातलेलं असतं आणि त्याच्या बाजूने साक्षी सुद्धा असते. पण सचिन कुठे गेला इथे काय माहिती. तर आता अस्मिता आवाज देते त्याला, तर हा कोणीतरी वेगळाच माणूस असतो. तिथेच बाजूला साक्षी उभी असते आणि तिने अस्मिताला बघितलं असतं. तर आता इथे साक्षीचं सगळं प्रकरण लक्षात येतं. अस्मिता आता विचार करत बिचारी तिथून निघून जाते. तिला असं वाटत असतं की मे बी तिला गैरसमज झालाय आणि हा सचिन नाहीये. तर त्यानंतर आता अस्मिता चालली जाते तिथून निघून. तितक्यात हा सचिन दुसरीकडनं धावत येतो आणि आता साक्षी विचारते सचिनला, काय रे कुठे गेला होतास तू. हा सचिन परत खोटं बोलतो आणि म्हणतो सॅम तिथे डस्ट होतं ना म्हणून ते वॉशरूम मध्ये गेलो होतो मी आणि तिथे जाऊन मला वॉमिटिंग झालं ग, पण आय एम फिलिंग मच बेटर. पण चल ना यार घरी चल, घरी गेल्याशिवाय मला चैन नाही पडणार आहे. आता साक्षीच्या लक्षात आलंय हे सगळं प्रकरण आणि साक्षी मनात म्हणते की हे सगळं काय चाललंय. हा सचिन अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून इतका पॅनिक का झाला, म्हणजे सचिन खोटं बोलतोय, हा नक्कीच त्या अस्मिताला ओळखतो, याचा अर्थ हाच होतो. आता ही विचार करत उभी असते तर सचिन म्हणतो सॅम काय विचार करतेस, चल ना पटकन. तर आता साक्षीच्या डोक्यात तेच सगळं सुरू असतं. आणि त्यानंतर आता हे घरी वगैरे पोचले असतात साक्षी आणि सचिन. आणि घरी गेल्या आता हा सचिन तिथे नसतो, त्यामुळे साक्षी लगेच फोन करते महिपतला. महिपत म्हणतो आता साक्षीला, बोला समीरा मॅडम झाला का दीक्षित बरोबर खानपान. तर आता इकडे टेन्स्ड असते ही साक्षी आणि साक्षी म्हणते अण्णा इकडे खूप मोठा घोळ झालाय. तर महिपत म्हणतो आता काय घोळ झाला, म्हणजे तू समीरा नाही आहे हे कळलंय का त्याला. तर साक्षी म्हणते नाही हो, मला सचिन बद्दल एक वेगळा संशय येतोय ना. आज आम्ही जे रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथे अस्मिता आली होती. तर हा महिपत विचारतो कोण अस्मिता. तर आता ही साक्षी सांगू लागते अरे अस्मिता सुभेदार, त्या अर्जुन सुभेदारची सख्खी बहीण. तर त्यावर आता महिपत म्हणतो मग तुला कसं माहिती की तो
तिला ओळखतो ते. तर आता सगळं घडलेला प्रकार जो आहे तो आता साक्षी सांगू लागते महिपतला, की कसं काय झालं होतं. रेस्टॉरंटमध्ये अस्मिता आली होती मागावर आणि हा अचानक गायब झाला होता सचिन मध्येच. तर आता हे ऐकून महिपत म्हणतो साक्षीला, हो का, म्हणजे सुभेदारच्या बहिणीला बघून सचिन लपला. साक्षी म्हणते एक्झॅक्टली अण्णा, आय नो हे सगळं खूप ऑड आहे, पण मी ठरवलंय अण्णा की मी या सचिनला आता यावर जाब विचारणार आहे. बघूया आता हा काय उत्तर देतो ते. तर महिपत म्हणतो साक्षीला, नाही 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 पोरी, अजिबात अशी चूक करू नको. बाईचा थेट हल्ला कसा चुकवायचा ते पुरुषाला बरोबर कळतं, त्यामुळे त्याला तू बेसावध राहू दे, त्याला काहीच कळता कामा नाही, कळलं का. तर आता साक्षी म्हणते बापरे, म्हणजे मी त्याला काहीच नाही विचारायचं का अण्णा, जाबही नाही विचारायचं आहे का. तर महिपत म्हणतो नाही नाही, काही घडलंच नाही असं दाखव तू. आधी मला त्या दीक्षितचा सगळं इतिहास भूगोल बघू दे आणि त्याच्यानंतर आपण ठरवू त्याचं काय करायचं ते. तर साक्षी म्हणते अण्णा प्लीज प्लीज अण्णा प्लीज, असं काही बोलू नका तुम्ही. असं काहीतरी बोलायला लागलात ना तुम्ही की मलाच टेन्शन यायला लागतं. हे बघा तुम्ही शांत व्हा, सगळे माहिती काढा आणि तुम्हाला जसं काय जे जे कळलं मला माहिती देत राहा. तो आता सध्या वॉशरूम मध्ये गेलाय आणि मी जर अशीच बोलत राहिले ना तर त्याला डाऊट येणार, तो कधी बाहेर येऊ शकतो. असं म्हणत साक्षी फोन ठेवून देते आणि इकडे अस्मिता सुद्धा आता घरी येते आणि आता अस्मिता कोणाला तरी कंटिन्युअसली फोन करत असते. तर आता पूर्णाजी बसल्या असतात हॉलमध्ये आणि विचारतात अस्मिताला, आलीस का ग. पण अस्मिताचं काही लक्ष नसतं, ती आपल्याच काळजीत आणि टेन्शनमध्ये असते. तर तिथे आता कल्पना सुद्धा येते. तर परत आता विचारतात पूर्णाजी की काय ग अस्मिता, काय झालंय. तर अस्मिता म्हणते अगं आजी थांब ना 1 मिनिटं. तर पूर्णाजी म्हणतात की अगं काय झालंय एवढं, आल्यापासून तू फोनवरच आहे. तर कल्पना म्हणते मैत्रिणींशी गप्पा मारून पोट नाही भरलाय वाटतं हिचं, म्हणून बोलते की फोनाफोनी चालली आहे. तर पण इकडे आता अस्मिता खूप टेन्शनमध्ये असते आणि एकदम फ्रस्ट्रेट आवाजाने आता ही अस्मिता म्हणते की नाही, मी मैत्रिणींना फोन नाही करते, मी सचिनला फोन करते, पण तो माझा फोनच नाही घेत आहे. आता पूर्णाजी विचारतात की अगं पण इतकं काय झालंय. तर हे ऐकल्याबरोबर आता परत अस्मिता रडू लागते आता डायरेक्ट. आणि रडता रडताच आता अस्मिता म्हणते या दोघींना की मी सचिनला पाहिलंय आणि ते सुद्धा इथेच पनवेलमध्ये. त्यानंतर आता ही खूप रडायला लागते आणि अस्मिताचं पोट सुद्धा दुखत असतं. तर आता ही कल्पना म्हणते की अगं अस्मिता ये बस इथे आधी. तिला बसवल्यावर शांत केल्यावर पूर्णाजी विचारतात की आता सांग काय झालंय, शांतपणे सांग. तर आता पुढे आता अस्मिता सांगू लागते की आम्ही जिथे जेवायला गेलो होतो तिथे मला सचिन दिसला आणि त्याच्याबरोबर कोणती तरी मुलगी होती. तर पूर्णाजी म्हणतात काय, मग तू त्याला तिथे जाऊन जाब नाही विचारला का. तर अस्मिता म्हणते हो, बोलायला गेले त्याच्याशी, मी त्याच्या खांद्यावर हात सुद्धा ठेवला, त्याला वळवलं, पण तो सचिन नव्हताच. तर आता ह्या कन्फ्यूज होतात दोघी जणी आणि कल्पना म्हणते अस्मिता म्हणजे काय, तो होता की नव्हता. तर अस्मिता सगळं जे काही घडलं असतं ते सगळं सांगू लागते की ती कशी रेस्टॉरंटमध्ये आली होती आणि दुरूनच सचिनला पाहिलं होतं, मग मागे मागे गेली आणि हात ठेवला तर दुसराच कोणीतरी होता. सगळं डिटेलमध्ये हे आता सांगू लागते. तर आता हे ऐकून कल्पना म्हणते अस्मिताला, काय ग अस्मिता, तू त्याच्या मागे धावत गेलीस आणि त्यामुळे तुला पोटामध्ये कळ आली. तुला मी किती वेळा सांगितलं अस्मिता की या अवस्थेमध्ये जपायचं असतं म्हणून. तर आता अस्मिता म्हणते मम्मा मला काहीही झालं नाही, पण या गडबडीमुळे ना सचिन निसटला. तर पूर्णाजी म्हणतात निसटला, अगं पण अस्मिता तू आता म्हणालीस ना तू त्याच्या मागे गेलीस, खांद्यावर तू हात ठेवला, तो वळला आणि मग तो सचिन नव्हता. याचा अर्थ हाच होतो की अस्मिता तुला भास झालाय म्हणून. आणि आता हे हलक्यातच घेतात दोघी जणी, पूर्णाजी आणि कल्पना, अस्मिताचं बोलणं. आणि पूर्णाजी हसतच म्हणतात काय रात्रंदिवस सचिन बद्दल बोलत असते, त्याचा विचार करत असते, म्हणून सगळीकडे तुला सचिनच दिसतोय. आणि कल्पना सुद्धा म्हणते नाहीतर काय, उगाच स्वतःला त्रास करून घ्यायचा. अस्मिता तू सचिन आहे दिल्लीला आणि त्याचे भास तुला होत आहे हे इथे पनवेलमध्ये. तर अस्मिता ऐकतच नसते या दोघींचं आणि म्हणते मम्मा मला भास नाही होत आहे ग, तुमच्या दोघींना माझ्यावर विश्वास का नाही बसत आहे. आणि आता ओरडतच अस्मिता म्हणते तो सचिनच होता, सचिनच होता. आणि ही आता स्वतःला त्रास करून घेते. तितक्यात अस्मिताला आता चक्कर येतो. सोफ्यावरच आता अस्मिता चक्कर येऊन पडते. तर आता सायली आणि अर्जुन घरी नसतात, त्यामुळे आता विमल, कल्पना आणि पूर्णाजी आता अस्मिताला उठवण्याचा प्रयत्न करतात. चेहऱ्यावर पाणी वगैरे शिंपडतात, अस्मिताला हवा घालतात आणि आवाज देतात. तर आता तिला जागच नसतोय. तर पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना लगेच अश्विनला बोलवून घे तू. आणि कल्पना आता अश्विनला फोन करून सांगून देते आणि पटकन घरी यायला सांगते. आणि त्यानंतर आता थोडीशी शुद्ध येते अस्मिताला, ती पाणी वगैरे पिते आणि तरी बिचारी आता सचिन सचिन असंच म्हणत असते. म्हणजे प्रेक्षकांना जेव्हा अस्मिताला खरंच कळेल की हा सचिन काय गेम खेळतो हिच्याबरोबर, बाहेर काय चाललंय, तर अस्मितावर किती मोठा परिणाम होणार. आणि मग मात्र अर्जुन नाही सोडणार आहे त्या सचिनला. तर असं इकडे आता सीन शिफ्ट होतो. सदाशिव आणि मैनावती मस्त चहाच्या स्टॉलवर चहा पीत बसले असतात आणि हा जो सदाशिव असतो तो म्हणतो टी स्टॉल वाल्याला की काय रे असा कसं देत नाही चहा, मला माहित आहे पैसे बाकी आहे म्हणून तू देत नाही आहे, चल दे. तर मैनावती म्हणते हो हळू बोला ना तुम्ही. त्यानंतर हा चहावाला जो असतो तो थोडासा चहा देऊन देतो याला आणि हा सदाशिव म्हणतो बघितलं का केवढासा चहा दिला. तर मैना म्हणते प्याव गपचूप. तितक्यात तिथे आता सायली आणि अर्जुन येतात आणि दुरूनच पहिले यांची मजा बघतात की हे किती मस्त चिल करतात म्हणून इतकं मोठा कांड करून सुद्धा. तर त्यानंतर आता हे दोघं
म्हणजे अर्जुन आणि सायली आता समोर येतात सदाशिव आणि मैनावतीच्या. तर अर्जुन मागून सदाशिवच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, झाला का चहा पिऊन? आता अर्जुन आणि सायलीला बघून हे दोघं एकदम घाबरू लागतात आणि म्हणतात, अगो भया तुम्ही? आणि सदाशिव म्हणतो, तुम्ही चहा घेता का? तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, घेऊ ते सगळं नंतर घेऊ, पण आता जे आम्हाला हवं आहे ते तुम्ही द्या. तर आता मैनावती घाबरू लागते आणि म्हणते, का काय हवं आहे तुम्हाला? त्यावर सायली म्हणते की तुमच्या घरीच जायला निघालो होतो आम्ही, बरं झालं इथे रस्त्यातच भेटलात. तर आता ही मैनावती म्हणते सायलीला, अगं बाई आता आम्ही काय केलं? सायली म्हणते, आधीच जे करून ठेवलंय ना तुम्ही, बस त्याचा जा विचारायला आलोय आम्ही इथे. आणि अर्जुन म्हणतो, आज तरी आम्हाला आमच्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. आणि पुढे आता सायली म्हणते, हो ना, आमच्या घरात येऊन जे तुम्ही गोंधळ घातलं त्याचं खरं कारण काय होतं? तुम्ही आमच्या घरात चोरी केली म्हणून आम्ही तुम्हाला हाकलवून लावलं, पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं की तुम्ही दोघं पूर्णाजीच्या जीवाशी खेळलात म्हणून. तर अर्जुन म्हणतो, आम्हाला आमचे दागिने परत मिळाले म्हणून आम्ही काही पोलीसमध्ये तुमची कंप्लेंट केली नाही, पण अटेम्प्ट टू मर्डरसाठी तुम्हाला जेलमध्ये मी पाठवू शकतो. तर मैनावतीला समजत नसतं की ती विचारते सदाशिवला, काय मर्डर काय? तर त्यावर आता अशी ती म्हणते सदाशिवला. तर सदाशिव सांगतो, अगं आपण खून केलाय म्हणून प्रयत्न केलाय खुनाचा, त्यामुळे जेलात पाठवणार आहेत आपल्याला. तर आता ही मैनावती आरडाओरडा करते आणि म्हणते, अरे अगं बया, मी काही प्रयत्न नाही केला हो, असं काही करू नका हो, मी तुमच्या पाया पडते. आणि त्यानंतर मैनावती आता नाटकं करू लागते आणि अर्जुनच्या पाया वगैरे पडत असते. तर अर्जुन म्हणतो, झालं का नाटकं करून? रिलॅक्स व्हा तुम्ही, काय ना, कारण आता आमच्या प्रश्नांची आम्हाला खरी खरी उत्तरं हवी आहे. आणि तर अर्जुन म्हणतो, जर तुम्ही आमच्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं नाही दिली तर. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपतो. खूप मोठा होता आजचा एपिसोड, रोजच्या सारखा 24-25 मिनिटांचा, म्हणून आजचा व्हिडिओ सुद्धा थोडा लांब झालाय. तर प्रेक्षकांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग? मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.